श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 25 ऑगस्टच्या रात्री 12 तुमचं आयुष्य पुरीसारखं अजिबात राहणार नाही हे लिहून ठेवा. जर मित्रांनो तुमची कर्क रास असेल आणि हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवरती आला असेल तर हा निसर्गाचा केवळ योगायोग नाही तर तुमच्यासाठी एक मोठा इशारा आहे. 25 ऑगस्टला आकाशात अशी एक भयानक व दुर्मिळ ग्रहाची हालचाल घडते जी थेट तुमच्या पैसा, नोकरी आणि आरोग्यावर घाला घालू शकते किंवा एका रात्रीत तुम्हाला रंकाचा राजा बनवू शकते. पण सर्वात हादरवणारी गोष्ट म्हणजे तुमच्या अतिशय जवळची एक व्यक्ती 25 ऑगस्ट नंतर येणाऱ्या अमावस्याला तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याच्या तयारीत आहे. ही व्यक्ती कोण आणि 25 ऑगस्ट नंतर तुमच्यासोबत घडणाऱ्या त्या 5 अशा भयानक तरी चमत्कारिक गोष्टी कोणत्या? कारण 25 ऑगस्टला देवगुरु बृहस्पती आणि राशीस्वामी चंद्राचा असा एक दुर्मिळ योग बनतोय जो थेट नागदेवतेच्या असलेल्या नक्षत्रातून तुमच्या नशिबाची बंद कुलूप उघडणारा राजयोगाचा डोस ठरणार आहे. पण सावध राहा मित्रांनो, 25 ऑगस्ट नंतर 5 सर्वात मोठे बदल तर घडतीलच तुमच्या आयुष्यात. जर तुम्ही घाई गडबडीत मात्र एक ही लहानशी चूक केली तर हातात आलेला हा सुवर्णयोग क्षणात निसटून जाईल. व्हिडिओच्या शेवटी दिलेला तो एक सोपा उपाय आणि ती मोठी चूक कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. लक्ष देऊ नये का, कारण ज्या 5 घटना 25 ऑगस्ट नंतर तुमच्या बाबतीत घडणार आहेत त्यापैकी चौथी आणि 5वी घटना ऐकून तर तुमचे रोंगटेच उभे राहतील. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही गेल्या काही महिन्यापासून नोकरीतील कामाचा अतिरिक्त ताण असेल, वरिष्ठांचा आवाजावी दबाव किंवा पदोन्नतीसाठी रखडल्यामुळे त्रस्त असाल तर आता थेट 22 ऑगस्टपासून परिस्थिती 180 अंशात बदलणार आहे. कारण तुमच्या लाभाच्या भावात आणि भाग्यात गुरुची झालेली ही दुर्मिळ हालचाल तुमच्या करिअरमधील सर्व अडचणी मुळापासून उपटून फेकून देईल. या काळात नोकरीच्या मुलाखतीला आणि अत्यंत महत्त्वाच्या कामाला जाताना पिवळा आणि केसरी हा रंग वापरणे तुमच्यासाठी प्रचंड भाग्यशाली ठरेल. लक्षात घ्या कर्क राशीच्या जातकांनो, कार्यालयात असो किंवा व्यवसायात तुमच्या प्रगतीवर जळणारे गुप्त शत्रूसुद्धा आता स्वतःहून तुमच्या बाजूला होतील आणि त्यांचे सर्व डाव उलटतील. तुमच्या कौशल्याचं कौतुक थेट वरिष्ठ अधिकाऱ्याकडून केलं जाईल, ज्यामुळे तुमची घसरलेली पत पुन्हा नव्याने निर्माण होईल. ज्या प्रकल्पामध्ये किंवा करारामध्ये इतके दिवस कायदेशीर अडथळे येत होते तिथे अचानक मोठे यश मिळण्यास सुरुवात होईल. विशेषतः सोमवार आणि गुरुवार हे 2 दिवस तुमच्यासाठी जॅकपॉट ठरणार असून रखडलेली कामे याच दिवशी पूर्ण होतील. कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही दीर्घकाळापासून नवीन जॉबच्या शोधात आहात किंवा मनसोक्त पगाराची वाट पाहत आहात तर या काळात थेट तुमच्या हातात मोठी आणि स्वप्नवत ऑफर येण्याची दाट शक्यता आहे. 23 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबरच्या या काळात तुमचा पदाधिकार, मानसन्मान आणि अधिकार क्षेत्रात असा मोठा चमत्कारिक बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. पण लक्षात ठेवा मित्रांनो, येत्या 23 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर दरम्यान तुमच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होणार आहे. त्यासोबतच एक शेवटी मी महाउपाय सांगितला आहे तो चुकूनही चुकू नका, कारण या काळात नशिबाचा सर्वात मोठा गेम चेंजर असा योग बनत आहे. त्यामुळे ही भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर कर्क राशीच्या जातकांनो, आता पैशाच्या बाबतीत सुद्धा अत्यंत सावध आणि उत्सुक राहा. कारण मित्रांनो, तुमच्या बँकेतील शिल्लक पूर्णपणे बदलून टाकणार आहे. अश्लेषा नक्षत्राचे स्वामी बुधदेव असल्यामुळे तुमच्या धन आणि लाभ भावातून गुप्त धनाचा, लॉटरीचा किंवा जुन्या गुंतवणुकीचा बंद दरवाजा उघडणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून बाजारात नातेवाईकाकडे किंवा मित्राकडे अडकलेले तुमचे पैसे या काळात अचानक परत मिळण्याचे नवे मार्गही मोकळे होतील. कर्क राशीच्या जातकांनो, गुरुची शुभदृष्टी तुमच्या धनभावावर पडत असल्यामुळे फक्त एकाच मार्गाने पैसा येणार नाही तर व्यवसायात अचानक मोठा आर्थिक फायदा देखील होऊन उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुमचे कोर्ट कचेरीचे काम, जमिनीचे व्यवहार किंवा वडिलोपार्जित संपत्तीचे वाद अडकले असतील तर अचानक तुमच्या बाजूने निकाल लागून मोठा धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कर्क राशीच्या जातकांनो, नागदेवता स्वतः तुमच्या या खजिन्याची आणि संपत्तीची सुरक्षा करत असल्यामुळे या काळात झालेली आर्थिक प्रगती दीर्घकाळ टिकून राहील. परंतु एक मोठी सावधानता बाळगा. या काळात आर किंवा के या अक्षरापासून सुरू होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास मात्र ठेवू नका, अन्यथा फसवणूक होऊ शकते. आलेला पैसा कोणत्याही भूलथापांना बळी न पडता योग्य नियोजनाने गुंतवल्यास 31 ऑक्टोबरपर्यंत तुमची आर्थिक स्थिती प्रचंड अशी मजबूत होईल मित्रांनो.
त्यासोबतच कर्क राशीच्या जातकनो परदेशाशी संबंधित कामामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय करारामध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अफाट व कल्पनेपलीकडचं यश मिळताना दिसेल. गुरुची शुभदृष्टी तुमच्या प्रवासाच्या व लाभाच्या भावावर पडत असल्यामुळे जर तुमचे पासपोर्ट, व्हिसा, PR किंवा परदेशाशी शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जाण्याचे काम गेल्या अनेक महिन्यापासून अडकत असेल तर आता अचानक चुटकीसरशी त्याही गोष्टी मार्गी लागतील. विशेषतः IT क्षेत्रातील लोक, फ्रीलान्सर असतील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो व्यवसाय करणारे लोक असतील किंवा ऑनलाईन जागतिक व्यापार करणाऱ्या कर्क राशीच्या जातकांना मात्र या काळात परदेशी क्लायंटसोबत मोठा नफा आणि नवीन संधी प्राप्त होणार आहेत. कर्क राशीच्या जातकांनो, या काळात आरोग्याच्या बाबतीतसुद्धा मात्र तुम्हाला थोडी विशेष काळजी आणि सतर्कता बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. येणाऱ्या काळात ग्रहाच्या विशेष हालचालीमुळे आणि ऋतू बदलामुळे कर्क राशीच्या जातकांना छातीशी संबंधित कफ किंवा कोल्ड असेल, पोटाशी संबंधित किंवा मानसिक ताणतणावासारखे लहान मोठे त्रास उद्भवू शकतात. घरातील वृद्ध व्यक्तींनी आणि महिलांनी आपल्या दैनंदिन खाण्यापिण्यावर, आहारावर आणि नियमित औषधावर विशेष वेळेत लक्ष दिले पाहिजे. किरकोळ त्रासाकडे सुद्धा अजिबात दुर्लक्ष करू नका मित्रांनो. कर्क राशीच्या जातकांनो, विशेषतः महिलांनी या दिवसात अतिभावुक होणे, ओव्हर इमोशनल होणे आणि अनावश्यक मानसिक ताण घेणे पूर्णपणे टाळले पाहिजे, कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर आणि शारीरिक ऊर्जेवर होऊ शकतो. ग्रहाचे सर्व नकारात्मक प्रभाव दूर करण्यासाठी रोज सकाळी तुळशीचे 2 पाने नक्की खावे किंवा ओम सोम सोमाय नमः या मंत्राचा जप करणे सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत गुणकारी ठरू शकतं. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा, आजारपण दूर करण्यासाठी हा एक सोपा वास्तू उपाय करा मित्रांनो. त्यामुळे तुमच्या घराच्या ईशान्य नॉर्थ ईस्ट कोपऱ्यात सुद्धा तांब्याच्या जे भांडं आहे त्याच्यात स्वच्छ असं पाणी भरून ठेवा आणि याने घरात सुद्धा आरोग्य, सुख, शांती कायम राहत असते. त्यासोबतच कर्क राशीच्या जातकांनो, हा काळ केवळ पैशाचा किंवा प्रगतीचा नसून तुमच्या संवेदनशील मनाला आणि बुद्धिमत्तेला अत्यंत प्रगल्भ आध्यात्मिक जोड देणारा ठरेल. गेल्या काही दिवसापासून तुमच्या मनात चाललेली भावनिक ओढाताण, निर्णय घेताना होणारा प्रचंड गोंधळ असो किंवा भविष्याची गूढ भीती आता हळूहळू शांत होताना दिसेल. चंद्र आणि गुरुचा हा अद्भुत मिलाप तुमच्या विचारांना कमालीची तीक्ष्णता देणार आहे, ज्यामुळे तुम्ही भूतकाळातील कटू आठवणी व चुकांमधून शिकून पूर्ण आत्मविश्वासाने पुढे जाल. कर्क राशीच्या जातकांनो, या गोचारादरम्यान तुम्हाला निसर्गाकडून काही अतिशय दुर्मिळ आणि शुभ आध्यात्मिक संकेत मिळण्यास सुरुवात देखील होईल. जर तुम्हाला या दिवसात स्वप्नात सोने, पांढरा साप, शिवमंदिर किंवा वाहते निर्मळ असे पाणी जर दिसलं तर मित्रांनो समजून जा की तुमच्यावर महादेवाची आणि माता लक्ष्मीची थेट कृपा बरसणार आहे. परंतु एक गुप्त सूचना मात्र नक्की लक्षात घ्या मित्रांनो, तुमच्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रामध्ये एक अशी व्यक्ती आहे जी तोंडावर तर तुमच्या गोड बोलत असते, हो, पण पाठीमागे मात्र तुमचे काम ती बिघडत असते. स्वप्नात जर तुम्हाला गढूळ पाणी दिसले तर समजून जा की ही कपटी व्यक्ती तुमच्या आसपासच राहते. कर्क राशीच्या जातकांनो, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या कठीण प्रसंगात आणि काय करावे हे तुम्हाला सुचणार नाही, तेव्हा तुमची अंतर्भूत शक्ती म्हणजेच सिक्स सेन्स, इंट्युशन पॉवर अत्यंत अचूक काम करेल. कारण ग्रहाची हे योगदान आहे मित्रांनो तुमच्यासाठी. मनातून येणारा पहिला विचार तुम्हाला मोठ्या नुकसानीपासून आणि अशा चुकीच्या माणसापासून नक्कीच वाचवेल. या काळात मिळालेला आध्यात्मिक ऊर्जेमुळे सुद्धा तुमची निर्णय क्षमता अत्यंत तीव्र होणार असून तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला मानसिक शांती व मोठे यश मिळवून देणार आहे. त्यामुळे कर्क राशीच्या जातकांनो, 31 ऑक्टोबरपर्यंतचा लक्षात घ्या. जो हा काळ आहे तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा आणि अभूतपूर्व उंची देणारा अत्यंत पवित्र सुवर्णकाळ ठरणार आहे. आश्लेषा नक्षत्राचा गुरुचा हा दुर्मिळ प्रवेश आणि महादेवाची तुमच्यावर असणारी थेट कृपा यामुळे तुमच्या मार्गातील सर्व विघ्ने, आर्थिक चणचण आणि प्रगतीतील अडथळे मुळापासून नष्ट होणार आहेत. या काळात 2-7 हे 2 अंक तुमच्यासाठी प्रचंड भाग्यशाली सिद्ध होतील, जे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवून देतील. हे तुमच्यासाठी लकी नंबर आहेत मित्रांनो. त्यासोबतच कर्क राशीचा जातकांनो, या गोचाराचा शुभयोगाचा 100% सकारात्मक लाभ मिळवण्यासाठी 2 अतिशय सोपे, अचूक व सिद्ध महाउपाय नक्की करा. पहिला म्हणजे बुधवारी हिरव्या दुर्वाला पिवळ्या हळदीचा लेप लावून ते भगवान गणपतीला अर्पण करा आणि गणेश अथर्वशीर्षाचे पठण करा. दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शिवमंदिरात जाऊन तांब्याचा किंवा चांदीचा छोटा नाग महादेवाला अर्पण करून दुधाने व जलाने जलाभिषेक करा. यामुळे तुमच्या नशिबातील सर्व दुःखाचे रूपांतर क्षणात सुखात व समृद्धीत होईल.
कर्क राशीच्या जातकानं तुमच्या डोक्यावरील संकटाचे सावर दूर होण्यासाठी आणि महादेवाचा व गणपतीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहण्यासाठी कमेंटमध्ये ओम नमः शिवाय किंवा जय नागदेवता लिहायला अजिबात विसरू नका. पहिल्या 15 मिनिटात कमेंट करणाऱ्या 50 लोकांना मी स्वतः रिप्लाय देऊन मार्गदर्शन करेलच. ही शुभ ऊर्जा तुमच्या आयुष्यात त्वरित कार्यान्वित होण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या खास 5 मित्रांना देखील नातेवाईकांना शेअर करा, ज्यांना सध्या प्रगतीची व आरोग्याची नितांत गरज आहे. त्यासोबतच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि कमेंटमध्ये तुमच्यावर भोलेनाथचा विशेष आशीर्वाद राहण्यासाठी जय भोलेनाथ महादेव कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा, इडापिडा टळू द्या मित्रांनो, असं कमेंट नक्की करा. महादेवाच्या चरणी तुमच्यावरती महादेव तुमचं कल्याण करो मित्रांनो, अशी आम्ही देखील प्रार्थना करतो. धन्यवाद.